जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पहा पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पहा. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करून जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सराव टेस्ट सोडवत आहात. सोडवल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुणाचा किती गुण पडले किंवा किती प्रश्न बरोबर आले, कोणते प्रश्न चुकले, कोणतं उत्तर होतं याचा निकाल लगेच पाहता येतो. त्याचबरोबर आपण सोडवलेले टेस्टचा निकाल आपले शिक्षक, नातेवाईक, गुरुजन किंवा आपले पालक तेही पाहू शकतील. त्या टेस्टचा निकाल पाहण्याची लिंकही आम्ही तुम्हाला देत आहोत. पहा PDF स्वरूपातील नोट्स मला उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्याचबरोबर आम्ही हमी देत आहोत की बाबा पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही YouTube लाईव्हच्या माध्यमातून शिकवत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. आता सध्या पहा 4 चॅनल आहेत: जवाहर नवोदय भाषा, जवाहर नवोदय गणित, जवाहर नवोदय बुद्धिमत्ता. तुम्हाला या 4 चॅनलची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यावरून तुम्ही व्हॉट्सअपच्या युट्यूब चॅनल जॉईन करा, जेणेकरून त्यावर सर्व शैक्षणिक साहित्य, डिजिटल शैक्षणिक साहित्य तुमच्यासाठी दिलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पहा जर आपल्याला लाईव्ह तासिका करायची असेल चॅनलला सबस्क्राईब करणं कंपल्सरी असतं. तुम्ही फक्त विदाऊट सबस्क्राईब करता फक्त व्हिडिओ पाहू शकता, लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तुम्हाला जर जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी व्हा. युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये, शाळेच्या ग्रुपमध्ये, शिक्षकांना शेअर करा, जेणेकरून आपले इतर मित्रही या तासिकेचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअप वरती जर तुम्ही काही जॉईन झाला तर त्या दिवसापासून पुढचेच मेसेज तुम्हाला पाहता येतात. टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तासिका सुरू झाल्यापासूनचे सर्व मेसेज, PDF, सराव टेस्ट, तासिकाच्या लिंक सर्व तुम्हाला दिलेलं आहे. त्यावरती जाऊन तुम्ही जुन्या झालेल्या तासिका पाहू पण शकता, सराव टेस्ट सोडू शकता, त्याचा निकाल पाहू शकता, PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत, त्याच्या प्रिंट काढू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 रुपये, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 रुपयापर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला जाणवलं की ग्रामीण भागातील विद्यार्थी एवढी फी देऊ शकत नाही किंवा एका गावाहून दुसऱ्या गावात स्थलांतर करून शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्या सगळ्यांसाठी आम्ही YouTube हा मार्ग निवडला. युट्यूबच्या माध्यमातून आम्ही युट्यूब लाईव्ह करून तुम्हाला हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी या मोफतचा लाभ महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी घ्यावा. इयत्ता 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला आता आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले आहे. आपण नवोदयच्या अभ्यासासाठी बाजारातून, मार्केटमधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास करतो. परंतु आम्हाला असं जाणवलं की त्यामध्ये आपल्याला 50 ते 60 वर्षांचा अभ्यास करायला मिळतो, जो आपल्याला पुरेसा नाही. पैकी मार्क घेण्यासाठी आपल्याला तो सराव पुरेसा नाही. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 200+ PDF स्वरूपातील उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डिंग तासिका भाषा विषयासाठी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याविषयी माहिती द्या, जेणेकरून तुम्हाला लाभ होईल. श्रेया चौरे सर, ते पुस्तक माझ्याकडे आहे. कोणतं पुस्तक श्रेया चौरे, कोणतं पुस्तक म्हणते तू? मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 171 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असणारा उतारा क्रमांक 1 5वी नवोदय शिष्यवृत्ती विद्यालय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 171 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असतात. ते 20 प्रश्न 4 उतार्यावरती असतात आणि ते आपल्याला 20 प्रश्न 25 गुणासाठी असतात. तरी आपण त्याचा पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी आम्ही दिलेल्या तुम्हाला 200+ सराव टेस्ट सोडवा. जो विद्यार्थी या टेस्टमध्ये पैकीचे पैकी गुण घेईल त्यालाच परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण मिळतील याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 171 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा महात्मा गांधीजीच्या जीवनावर त्यांच्याकडल्या एखाद्या मुलावर अवलंबून तुम्ही तो उतारा काळजीपूर्वक वाचा आणि तुमचं म्हणणं 4 बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून आपल्याला या उतार्यावरील पैकीचे पैकी गुण घेता येतील. चला, तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. कृष्णा खाडे, प्रशांत सानप, श्रेया चौरे, यशस्वी भवार, खूप खूप अभिनंदन. तुमचं वाचण्याची गती अगदी योग्य. पहा, आतापर्यंत तुम्ही 84+ लाईव्ह तासिका केल्या आहेत, त्यामुळे तुमचा वाचण्याचा सराव खूप छान. सृष्टी गाणार, अभिनंदन. चला, ज्यांनी वाचला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, मी उतारा वाचतो, जेणेकरून या उतारावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. तुम्ही एकदा वाचलाय, आता मी एकदा वाचतो आणि वाचल्यानंतर आपण प्रश्नांचा सराव घेऊ. ऐश्वर्या कटके, अभिनंदन. चला, उतारा क्रमांक 171. एके दिवशी बापूंचे सहकारी श्री पोलके यांनी गांधीजीच्या माणिकलाल नाव असलेल्या 13 वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पुस्तक घेऊन येण्यास सांगितले. पण संध्याकाळी श्री पोलके यांना आठवण करून देईपर्यंत माणिकलाल पूर्णपणे विसरून गेला. गांधीजींना त्याबद्दल समजले आणि ते म्हणाले, बाळ, रात्री अंधार आहे आणि रस्ता लांबचा आणि सुनसान आहे. तुला जवळजवळ 6 मैल चालावं लागेल, पण तू श्री पोलके यांचा शब्द दिलेला आहेस. तू त्यांचे पुस्तक घेऊन यायचे कबूल केलं आहेस. आता जा आणि ते घेऊन ये. बाप आणि कुटुंबियांनी जेव्हा बापूंचा निर्णय ऐकला तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांना ठाऊक होते की एकदा बापूंनी निश्चय केला की ती कुणीच बदलू शकणार नाही. दयाळू आणि सौम्य असणारे बापू वेळप्रसंगी दगडासारखे बनायचे. कठोर मणिलालने आपले शब्द पाळला आणि तो कबूल केल्याप्रमाणे वागला. हे त्यांनी पाहून घेतले. पहा, बापू म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधीच्या जीवनावर हा उतारा, खूप छान उतारा. त्यांना अहिंसेच्या मार्गाने त्यांनी आपल्या इंग्रजांच्या विरुद्ध लढा उभा केला आणि तो जिंकूनही दाखवला. चला विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण कमी जॉईन आहेत. जे जॉईन नसतील त्या आपल्या मित्रांना फोन करा आणि जॉईन करायला सांगा. तासिका चालू. प्रश्न पहिला तुमच्यासाठी, अनुष्का थोरवे, अभिनंदन. चला, प्रश्न पहिला. मणिलाल श्री पोलके यांच्यासाठी पुस्तक घेऊन आला नाही. मणिलाल श्री पोलके यांच्यासाठी पुस्तक घेऊन आला नाही. काय कारण असेल पहा.
पर्याय ए, तो फारच आळशी होता, म्हणजे तो मुलगा फार आळशी होता. तो आज्ञाधारक नव्हता, म्हणजे सांगितलेलं काम तो ऐकत नव्हता. पर्याय सी, तो ती गोष्ट विसरून गेला, त्याला ते पुस्तक आणायला सांगितलं होतं, तेच ते विसरून गेला. आणि पर्याय डी, त्याला ते सापडलं नाही. तो गेला होता पुस्तक सापडायला, परंतु त्याला ते पुस्तक सापडलं नाही. पहा योग्य उत्तर टाईप करा. सृष्टीखंड सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, श्रेया कृष्णा खाडे सी उत्तर, वैष्णवी सोनवणे सी उत्तर. सृष्टीखंड तिसऱ्या ओळीमध्ये म्हणते बघा, पोलके यांना आठवण करून देईपर्यंत माणिलाल पूर्णपणे विसरून गेला. सृष्टी, अभिनंदन बेटा तुझं. अनुष्का थोरवे सी उत्तर, श्रेया चौरे शी उत्तर, ऐश्वर्या कटके सी उत्तर, सार्थक कटके शी उत्तर, वैष्णवी तिसऱ्या ओळी टाकतोय. उमेर गुड इव्हिनिंग उत्तर टाक. चल प्रशांत ओळ क्रमांक सांगतोय, उमेर सी उत्तर. यशस्वी भवर सेकंड लाईन नाही बेटा, थर्ड लाईन आहे. यशस्वी लाईन थर्ड आहे, तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, सेकंड नाही. चला सर्वच विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर. उमेर एकाच वेळेस टाक, डबल डबल टाकू नको. सार्थक खटके तिसरी ओळ म्हणतोय, कृष्णा खडे थर्ड लाईन. अभिनंदन कृष्णा. चला खूप छान विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर तुमचं. अभिनंदन सर्वांचं, सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न, यशस्वी उमेर ओळ क्रमांक सांगताय, अभिनंदन तुमचं. चला प्रश्न दुसरा, बापूंनी मणिलालला काय करायला सांगितले? बापूंनी मणिलालला काय करायला सांगितले? पर्याय ए, आपल्या कार्यालयापर्यंत 3 मैल चालत जा. पर्याय बी, ताबडतोब पुस्तक घेऊन ये. पर्याय सी, कल्याणबाई बरोबर जा. आणि पर्याय डी, श्री पोलके यांची क्षमा माग. तुला पुस्तक आणायला सांगितलं होतं, तो आणलं नाही, त्याच्याबद्दल तू क्षमा माग. चला योग्य उत्तर पहा, महात्मा गांधींनी म्हणजे बापूंनी त्या मुलाला, 13 वर्षाच्या मुलाला काय आज्ञा केली होती बा, तो पुस्तक आणायचं विसरल्यानंतर संध्याकाळी? पर्याय ए, आपल्या कार्यालयापर्यंत 3 मैल चालत जा. पर्याय बी, ताबडतोब पुस्तक घेऊन ये. पर्याय सी, कल्याणबाई बरोबर जा. आणि पर्याय डी, पोलके यांची क्षमा माग. त्याला कृष्णा खडे बी म्हणतोय, ताबडतोब पुस्तक घेऊन ये. सृष्टीखंड बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी. सृष्टीखंडामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये पहा, 13 वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पुस्तक घेऊन येण्यास सांगितले. तिथं नाहीये उत्तर, असं मला वाटतंय. दुसऱ्या ओळीमध्ये नाही उत्तर. बापूंनी कोणाला सांगितलं विचारलंय, बापूंनी माणिकलालला काय करायला सांगितले? बापूजींनी सांगितलंय ते दुसऱ्या ओळीमध्ये आहे, ते पोलके यांच्या सहकार्याने, म्हणजे बापूच्या सहकारी पोलके यांनी सांगितलं होतं बा, एक पुस्तक घेऊन ये. भाऊ वरून 6-7 नंबरच्या लाईन मध्ये आहे. तुम्ही फर्स्ट लाईन मध्ये म्हणताय, तिथं नाही. सेकंड लाईन मध्ये उत्तर नाही. तुमचं ओळ क्रमांक चुकते बा. जा आणि ते घेऊन ये, जा आणि ते घेऊन ये असं वाक्य आहे बा, शोधा तुम्ही. श्रेया चोरे बी उत्तर, सार्थक कटके बी उत्तर, प्रशांत, यशस्वी, वैष्णवी तुम्ही ओळ क्रमांक सांगताय, ती ओळ नंबर चुकीची आहे. सार्थक खटके ओळ चुकीची आहे. ऐश्वर्या खटके बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, उमेर बी उत्तर. असं म्हणलंय त्यांनी, तू त्यांचे पुस्तक घेऊन येण्यास कबूल केले आहेस, आत्ता जा आणि ते घेऊन ये. अशी ऑर्डर त्यांनी दिली होती, म्हणजे ताबडतोब पुस्तक घेऊन ये अशी ऑर्डर, अशी आज्ञा बापूजींनी त्या मुलाला दिली होती, 13 वर्षाच्या माणिलालला. पहा, तुमचा ओळ क्रमांक चुकली, पण उत्तर सगळ्यांचं बरोबर. उमेर उत्तर, अत्तार बी उत्तर. चला बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. दुसऱ्या ओळीत उत्तर नाही. चला, असं चुकीच्या ओळीला जर उत्तर गृहीत धरून उत्तर दिलं, ह्या वेळेस बरोबर आलं, प्रत्येक वेळेस
बरोबर येईलच असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, ओळ क्रमांक मी तुम्हाला सांगतो. वरून 7 नंबर, सॉरी 6 नंबरची ओळ आहे पहा. आता जा आणि ते घेऊन ये. अ, खालून जर पाहिलं तर 5वी ओळ आहे पहा. आता जा आणि घेऊन ये. 5वी आणि 4थी ओळ, 4थी आणि 5वी ओळ. श्रेया, प्रशांत, अभिनंदन तुमचं. चला, तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. गांधीजींनी मनीलालला कार्यालयाकडे रात्री पाठवायचा आग्रह धरला कारण त्यांची इच्छा होती. गांधीजींची काय इच्छा होती? बरोबर आहे श्रेया, असू शकतो. नवनीतच्या पुस्तकातला उत्तर असू शकतो. गांधीजींनी मनीलालला कार्यालयाकडे रात्री पाठवण्याचा आग्रह धरला कारण त्यांची इच्छा होती. पर्याय ए, त्याला शिक्षा करायची. पर्याय बी, की तो मुलगा धीट बनावा. पर्याय सी, की त्यांना लांबवर चालावे. पर्याय डी, की त्यांनी आपल्या शब्द पाळायला शिकावे. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा. गांधीजींनी मनीलालला कार्यालयाकडे रात्री पाठवण्याचा आग्रह धरला कारण त्या गांधीजींची इच्छा होती. गांधीजींची त्यांची इच्छा होती. पर्याय ए, त्याला शिक्षा करायची. पर्याय बी, की तो मुलगा धीट बनावा. पर्याय सी, की त्याने लांबवर चालावे. आणि पर्याय डी, की त्याने आपला शब्द पाळला शिकावे. चला वैष्णवी, डी उत्तर. सार्थक, स्वाध्याय सापडला नाही त्यामुळे पाठवता आला नाही. कृपया टेस्ट सोडव तुला सांगितलेल्या. यशस्वी भवर, डी उत्तर. प्रशांत सानप, डी उत्तर. सृष्टी गंधळ, डी उत्तर. अनुष्का थोरवे, डी उत्तर. श्रेया चौरे, डी उत्तर. ऐश्वर्या खटके, डी उत्तर. पहा, अक्षता जॉईन नाहीये, क्षितिजा जॉईन नाहीये, तनुष्का जॉईन नाहीये. त्यांना फोन करा, त्यांचं उत्तर येत नाही. उमेर, डी उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अगदी योग्य उत्तर, डी उत्तर. अगदी सर्वांचं बरोबर. महात्मा गांधींची इच्छा होती की त्याने आपला दिलेला शब्द पाळायला शिकावा. सार्थक खटके, डी उत्तर. आदित्य सानप, काय टाईप केलं आदित्य एवढं मोठं तू? एका प्रश्नाचं उत्तर टाकत चलत जा. वैष्णवी म्हणते बघा, 4थ्या, 5व्या आणि 6व्या ओळ जर वाचली काळजीपूर्वक तर या उत्तरापर्यंत आपण जातो. युवराज थोरवे, डी उत्तर. अभिनंदन युवराज. पहा, तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी योग्य उत्तर डी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी 4था प्रश्न. या गोष्टीत पहिल्यांदा काय घडले? या गोष्टीत पहिल्यांदा काय घडले? पहा, आपल्याला एखाद्या घटनेचा क्रम लावता आला पाहिजे. क्रमावर आधारित प्रश्न. याचं उत्तरामध्ये उत्तर शोधण्याची आवश्यकता नाही. प्रश्न 4था. या गोष्टीत पहिल्यांदा काय घडले? पर्याय ए, माणिकलाल पुस्तकाविषयी साप विसरून गेला. पर्याय बी, गांधीजींनी माणिकलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले. पर्याय सी, श्री पोलके यांनी माणिकलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले. आणि पर्याय डी, बा या कुटुंबियांनी गांधीजींच्या गोष्टीवरून घाबरले. मला योग्य उत्तर. पहा, या गोष्टीत पहिल्यांदा काय घडले? पर्याय ए, माणिकलाल पुस्तकाविषयी साप विसरून गेला, म्हणजे तो मुलगा पुस्तक आणायला सांगितलेलं, पोलके यांनी पुस्तक आणायला सांगितलेलं विसरून गेला. पर्याय बी, गांधीजींनी माणिकलालला पुस्तक घेऊन यायला सांगितलं. जो तो पुस्तक आणायला विसरला होता ते पुस्तक गांधीजींनी त्याला आणायला सांगितले. पर्याय सी, श्री पोलके यांनी माणिकलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले. पोलकेने माणिकलालला, म्हणजे त्या मुलाला, 13 वर्षाच्या मुलाला पुस्तक घेऊन यायला सांगितलं. आणि पर्याय डी, बा आणि कुटुंबीय गांधीजींच्या गोष्टीवरून घाबरले. जेव्हा त्या मुलाला रात्री जा आणि ते पुस्तक घेऊन ये अशी आज्ञा केली त्यावेळेस घरातील कुटुंबीय लोक त्या गोष्टीवर खूप घाबरले. चला, योग्य उत्तर टाईप करा. सार्थक शी उत्तर देतोय. सार्थक खटके शी उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर देतोय. गांधीजींनी माणिकलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले. श्रेया चौरे बी उत्तर देते. वैष्णवी सोनवणे सी. ऐश्वर्या खटके बी. सृष्टी गंधळ सी. यशस्वी भवर सी उत्तर. वैष्णवी, यशस्वी, प्रशांत दुसरी तिसरी ओळ म्हणतात, पहिली दुसरी ओळ म्हणतात. पहा, जर तुमची ओळ क्रमांक बरोबर आहे तर उत्तर चुकीचं काय येतंय?
पहा पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर, पहिल्या आणि दुसऱ्याच ओळीमध्ये याचं उत्तर, तरीही तुमचं बी उत्तर काय यावं मला कळत नाही, याचा अर्थ तुम्ही शोधून टाकत नाहीत. आदित्य सानप बी उत्तर, सी उत्तर. आदित्य सानप दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय. आदित्य दुसरा प्रश्न नाही चालला आपला, चौथा प्रश्न चाललाय. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक आदित्य. प्रश्न चौथा या गोष्टीला पहिल्यांदा घडली. पहा बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय, बऱ्याच जणांचं बरोबर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. बी उत्तर चुकीचं आहे. आधी त्या माणिकलालला पोलके यांनी पुस्तक आणायला सांगितलं होतं, त्याच्यानंतर दुसरा पर्याय झालं पहा बी. एक नंबरला येईल सी, 2 नंबरला जाईल माणिकलाल पुस्तकाविषयी साप विसरून गेला, 3 नंबरला जाईल गांधीजींनी माणिकलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले, आणि 4 नंबरला जाईल बा ते कुटुंबीय गांधीजीवरच्या गोष्टीवर घाबरले. म्हणजे सगळ्यात आधी सी उत्तर यायला पाहिजे नव्हतं. प्रशांत ओळ क्रमांक सांगतो आणि उत्तर चुकीचं टाकतोस, कसं शक्य आहे? याचा अर्थ दुसऱ्याचं बघून तर टाकत नाहीस ना. पहा पहिल्याच ओळीमध्ये उत्तर होतं, श्री पोलके यांनी गांधीजीच्या माणिकलालला नाव असलेल्या 13 वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून पुस्तक घेऊन येण्यास सांगितले. सगळ्यात आधी पोलकेने त्याला पुस्तक आणायला सांगितलं, नंतर ते पुस्तक विसरला, नंतर गांधीजींनी त्याला परत पुस्तक आणायला पाठवलं आणि त्यावेळेस घरचे लोक घाबरले. पहा असा तो क्रम. उमेर सी उत्तर. चला सी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी. या उत्तरावरील शेवटचा प्रश्न, प्रश्न चौथा. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा कोणता महत्वाचा गुणधर्म या गोष्टीत प्रतिबिंबित झाला आहे? पहा गांधीजीचा स्वभाव कसा होता आणि त्यांच्या स्वभावाचा कोणता गुणधर्म आपल्याला या उत्तरामध्ये दिसतोय. प्रश्न पाचवा. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा कोणता महत्वाचा गुणधर्म या गोष्टीत प्रतिबिंबित झाला आहे? पर्याय ए क्रूरपणा, म्हणजे गांधीजी फार क्रूर होते, त्या मुलाला शिक्षा केली. पर्याय बी क्षमता, म्हणजे त्यांच्याकडे खूप क्षमता होत्या असं जाणवतंय. पर्याय सी दृढता, गांधीजी दृढता होते. आणि पर्याय डी प्रामाणिकपणा, गांधीजीकडे खूप प्रामाणिकपणा होता. चला योग्य उत्तर टाईप करा. वैष्णवी सोनवणे सी उत्तर, सृष्टी गंधाळ सी उत्तर, पाचव्या प्रश्नाचं ऐश्वर्या खटके सी उत्तर, सार्थक खटके डी उत्तर देते प्रामाणिकपणा, यशस्वी भवर सी उत्तर दृढता. पहा योग्य उत्तर टाईप करा, कन्फ्यूज होऊ नका. प्रशांत सानप सी उत्तर. चला आपले मित्र मैत्रिणी जॉईन नाही, तुमचं दिसतंय तुम्हाला, त्यांना फोन करत चला. आपला प्रदीपही जॉईन नाही आज. कृष्णा खडे सी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी सी उत्तर दिलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आदित्य सानप सी, चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर. आदित्य बरोबर, मागे पडलाय तू, पुढे ये, लाईव्ह ताशिका करत चल. पाचवा प्रश्न चालू आहे. चला पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी सर्वांचं उत्तर बरोबर, 5 पैकी 5 गुण घेतले तुम्ही. काही जणांचे फक्त चौथा प्रश्न चुकला. खूप छान विद्यार्थी मित्रांनो. डी उत्तर नाही, प्रामाणिकपणा नाही, याचं योग्य उत्तर आहे सी दृढता. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला खूप छान. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. नवोदय, भाषा, गणित आणि मानसिक क्षमता चाचणी असे 4 विषय, 4 चॅनल. त्याचबरोबर युट्यूबला आपल्या सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. तुमचे व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात. तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवसापासून पुढचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु जर टेलिग्रामला जॉईन झाला तर तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच्या सर्व लिंक, सर्व PDF, सराव टेस्ट एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात, आणि तो म्हणजे टेलिग्राम. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. सार्थक खटके 5 पैकी, श्रेया चौरे 5 पैकी 5, यशस्वी भवर 5 पैकी 5, सृष्टी गंधाळ 5 पैकी 5, प्रशांत 5 पैकी 5, सार्थक खटके 5 पैकी 5,
अनुष्का तुर्वे 5 पैकी 5, उमेर 5व्या प्रश्नाचं सी उत्तर, अभिनंदन तुझं बरोबर आहे. विलास तुर्वे 5 पैकी 5. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 171 येथे पूर्ण करत आहोत. चला भेटू पुढच्या उत्तरामध्ये.